तर काही दिवसापासून मी असं नोट केलं आहे, की ऊन आता थोडी जास्तच वाढली आहे. त्यामुळे दिवसही खूप मोठा झाला आहे. दुपारचा टाईम जो असतो तो जास्त काहीच लवकर स्पेंड होत नाही आणि तसंही विराजला 2 ते 3 दिवसापासून कंटिन्यू सुट्ट्या आहे. कारण त्याच्या स्कूलची ट्रिप गेली आहे. तो काही गेला नाही. घरीच असते तो म्हणून मला त्याला नेऊन देणं किंवा आणणं वगैरे असंही काही टेन्शन नाही आहे. झोप वगैरे झाली होती मस्त दुपारी आणि काहीतरी भूक लागली होती. खाऊचं वाटत होतं. आता नाश्ता करायचं म्हटलं की तिकडेही थोडी मेहनत, कांदे, मिरची कापा असं तसं. म्हटलं काही नाही मला इन्स्टंट असं काहीतरी खायला पाहिजे लवकर आता. म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की चायपोळी खायची. तसं तर चायपोळी खाण्यामुळे बरेच असे नुकसान होतात. म्हटलं काही हरकत नाही. एखाद्या वेळेस तर खायला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हटलं चला आता तेच बनवूया. आता मी काहीतरी बनवायला बसली की माझी पिल्लू माझ्या मागेच असते. गॅस ओट्यावर येऊन बसणं तिचं परमनंट असतं. आणि चहा-पोळी खायचं म्हटलं का कधी मी चहा-पोळी डायरेक्ट अशी म्हणजे काही खात नाही. चहा म्हणजे पोळी चायमध्ये बुजकाढून त्याला मस्त असं काहीतरी तूप वगैरे लावून छान मस्त असं काहीतरी थोडं कडक असं काहीतरी बनवून घेतलं होतं. त्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते आणि चायपोळी खाण्याची मज्जा येत असते. अशी मस्त खरपूस वगैरे भाजून झाली होती. आता चायपोळी खायचं म्हटलं का चाय थोडा जास्तच लागतो म्हणून आता मी इतका मोठा कप घेतला होता. कोणालाही वाटेल की इतका मोठा कपाने चाय पिते का? तर हो, चायपोळीसाठी बराच असा चाय लागतो आणि माझ्या मागे 2 कॅन्डिडेट होते की त्यांनाही चाय द्यायचा होता. म्हटलं चला मस्त असा मोठा कप भरून घेते आणि मस्त अशी चायपोळी एन्जॉय केली दुपारी. हा व्लॉग तुमच्या फीडला आला असेल तर नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एक नव्या व्लॉगमध्ये. चला मग बाय बाय.